In this lecture, we are going to see SOP2, that is second practical of chapter 1, that is advanced web designing. In this, we have to see create a web page using HTML and CSS code to design a web page as the layout displayed below. So त्यांनी आपल्याला लेआउट दिला आणि असा लेआउट आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करायचा युजिंग HTML अँड CSS प्रॉपर्टीज. CSS प्रॉपर्टीज आपण फर्स्ट SOP1 मध्ये बघितलेली. इन अ सेम वे इथे सुद्धा CSS प्रॉपर्टीज आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे. सो त्यांचे कंडिशन काय आहेत बघा. द टॉप सेक्शन विल डिस्प्ले द हेडिंग टुरिस्ट प्लेसेस इन हेडर. The section on the left has a list of cities and the right hand side displays the tourist place of any one of the cities. ओके, सो त्यांनी 3 सेक्शन डिफाईन करून दिले आहेत आपल्याला आणि त्या 3 सेक्शन्सला आपल्याला डिफरंट इफेक्ट सेट करायचे आहेत. सो हेडरसाठी काय केलं आहे, हेडरला बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू द्यायचा आहे अँड जो कलर आहे दॅट इज अ टेक्स्ट कलर आहे तो पिंक द्यायचा आहे. अँड जो लेफ्ट साईडचं सेक्शन आहे त्याला बॅकग्राऊंड कलर इज येलो अँड राईट साईडचं जो सेक्शन आहे त्याला बॅकग्राऊंड कलर इज अ पिंक. ओके, सो आणि कंडिशन काय आहेत, यूज इनलाईन स्टाईल शीट इन द टॉप सेक्शन टू डिस्प्ले बॅकग्राऊंड कलर फॉर टेक्स्ट टुरिस्ट प्लेस अँड इंटरनल स्टाईल शीट फॉर लेफ्ट अँड राईट सेक्शन विथ अ बॅकग्राऊंड कलर अँड अ फॉन्ट स्टाईल. सो आता हे जे आउटपुट आहे ते आपण 2 वेने करू शकतो. एक तर टेबल युझिंग टेबल टॅग वी कॅन डू दिस. त्याच्यात काय येणार, 2 रोज आणि 2 कॉलम्सचं टेबल आपण क्रिएट करू शकतो. अँड अनदर वे इज अ युझिंग द सेक्शन. मीन्स तुमच्या वेबपेजवरती जे डिफरंट सेक्शन्स येतात लाईक हेडर, फुटर सेक्शन, असाइन, देन नॅव्हिगेशन सेक्शन, हे जे डिफरंट टॅग्स डिफाईन करून दिले आहेत टू डिफाईन द स्पेसिफिक एरिया इन अ वेब पेज. युझिंग दिस टॅग्स वी कॅन ऑल्सो डेव्हलप दिस आउटपुट. ओके, सो फर्स्ट आपण हे जे सेक्शन्स आहेत युझिंग that tags we will design this output. ओके, टेबलसाठी सुद्धा आपण करून बघूया. सो डॉक टाईप HTML हेड टायटल SOP2 टायटल टॅग क्लोज हेड टॅग क्लोज. ओके, आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा. फर्स्ट खाली जे 2 सेक्शन्स आहेत लेफ्ट अँड राईट त्याच्यासाठी आपल्याला इंटरनल CSS यूज करायचं आहे. इंटरनल CSS मीन्स वॉट, तो कधी यूज करतो, जेव्हा आपण स्टाईल टॅग हा हेड सेक्शनमध्ये यूज करतो. मीन्स वी आर गोइंग टू यूज अ इंटरनल CSS. ओके, सो लेफ्ट अँड राईट जे सेक्शन्स आहेत त्याच्यासाठी जे आपल्याला CSS प्रॉपर्टीज यूज करायचे आहेत वी आर गोइंग टू यूज इन दिस स्टाईल टॅग. ओके, देन आफ्टर हेड टॅग बॉडी टॅग, नाव सी. फर्स्ट आपल्याला जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज टुरिस्ट प्लेस. दिस इज अ हेडर ऑफ अ वेब पेज. ओके, हेडर ऑफ अ वेब पेज. सो वेब पेजचा हेडर डिझाईन करण्यासाठी दॅर इज अ टॅग नोन ॲज अ हेडर टॅग. सो टुरिस्ट प्लेस हा जो टेक्स्ट आहे वी आर गोइंग टू प्लेस दॅट इन अ हेडर टॅग. ओके, हा झाला हेडर टॅग. नेक्स्ट लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज अ सेक्शन टॅग. Means that is the one section of a web page. Okay, and after that त्याचा जो साईडचा पोर्शन आहे फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज अ असाइड टॅग. सो हे टॅग कधी यूज केले जातात, टू डिफाईन द डिफरंट पोर्शन्स ऑफ अ वेब पेज. सो आपल्याकडे आता 3 पोर्शन्स आहेत. एक फर्स्ट आपण हेडर डिझाईन करणार, देन लेफ्ट सेक्शन अँड beside that one more section we have to use. So त्याच्यासाठी आपण aside tag यूज केलाय. सो फर्स्ट वी विल डिफाईन अ हेडर टॅग. हेडर टॅग मध्ये काय प्लेस करायचं आहे, टुरिस्ट प्लेसेस. ओके, आता हे झालं. आता आपल्याला हेडर टॅग मध्ये इफेक्ट द्यायचे आहेत. सो फॉर हेडर टॅग वी आर गोइंग टू यूज अ इनलाईन CSS. इनलाईन CSS मीन्स वॉट, इथे बघा इथे आपण इंटरनल CSS कधी यूज करतो, जेव्हा स्टाईल टॅग हेड सेक्शनमध्ये डिफाईन केला जातो दॅट इज अ इंटरनल CSS. अँड इनलाईन CSS मीन्स वॉट, हेडर टॅगमध्येच मी स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करणार आहे. सी इन धिस वे, स्टाईल इक्वल टू डबल कोडमध्ये कोणतं व्हॅल्यूज येणार, CSSचे प्रॉपर्टीज. लाईक आता मला बॅकग्राऊंड काय हवा आहे, स्काय ब्ल्यू. सो
background color colon sky blue. ओके, फर्स्ट ही प्रॉपर्टी आपण चेक करूया. फर्स्ट we'll save this. SOP2. ओके, आता बघा हेडर आपण यूज केला हेडर टॅग. सो हेडिंग सेक्शनमध्ये आपल्याला काय दिसतंय, टुरिस्ट प्लेस हा दिसतो आणि जेवढा हेडर पार्ट आहे त्याला ब्ल्यू कलर डिस्प्ले झाला आहे. बट आपल्याला आउटपुट कसं आहे बघा, त्याची काहीतरी विड्थ लिमिटेड आहे आणि हाईटसुद्धा थोडी लिमिटेड आहे. सो वी हॅव टू सेट दॅट विड्थ अँड हाईट फॉर दॅट. ओके, सो आता आपण काय करणार, मीन्स काय करायचं आहे आपल्याला, त्याची जी पोझिशन आहे ती आपल्याला मेंटेन करायची आहे. आता बघा CSS मध्ये पोझिशन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एक ॲट्रिब्यूट आहे बघा, फर्स्ट चॅप्टरमध्येच डिफाईन केलं आहे. सी, देर आर 4 टाइप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS. स्टॅटिक पोझिशनिंग असते, फिक्स्ड पोझिशनिंग, रिलेटिव्ह पोझिशनिंग अँड ॲब्सोल्यूट पोझिशनिंग. स्टॅटिक मीन्स व्हॉट, दिस इज अ बाय डिफॉल्ट पोझिशन फॉर HTML. It is not affected by top, bottom, left and right properties. So ती constant राहणार आहे. ओके, सो different positions आहेत. In that we are going to use a absolute positioning. Absolute positioning means what? We can set however त्याची आपल्याला पोझिशन आपल्याला हवी तशी आपण सेट करू शकतो. So first we will use this property position colon absolute. ओके, आता त्याचे लेफ्ट राईट जेवढे व्हॅल्यूज आहेत ते आपण सेट करूया. फर्स्ट हाईट अँड विड्थ आपण सेट करूया. त्याची विड्थ आपल्याला कमीच हवी आहे. सो इट मे बी 30%. ओके, अँड हाईट 10%. ओके, नाउ वी विल सी. इथे बघा हाईट सेट झाली आहे अँड विड्थ सेट झाली आहे. ओके, आता हा जो आहे हेडर तो आपल्याला थोडा सेंटरला और मूव्ह करायचा असेल. सो वी हॅव टू ॲडजस्ट इट्स पोझिशन. सो आता काय करणार, थोडं राईटला शिफ्ट करायचं आहे. सो राईट आपण यूज करून बघूया. राईट कोलन फर्स्ट 800 पिक्सेल्स देऊन बघूया. ओके, सो राईटला मूव्ह झालाय. अजून थोडं सेंटरला आणायचं असेल देन वी कॅन गिव 750. ओके, 750 अजून सेंटरला आणूया थोडं 600. ओके, येत आहे थोडं सेंटरला. सो त्याची पोझिशन मेंटेन झाली आहे. ओके, नाव आता काय करायचं आहे आपल्याला, टेक्स्ट कलर जो आहे त्याची फॉन्ट थोडी वाढवूया. अगेन तो जो टेक्स्ट आहे तो सेंटरला डिस्प्ले करायचा आहे. सो वी विल यूज टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी यूज करूया. टेक्स्ट अलाइन सेंटर. ओके, देन फॉन्ट साइज थोडी इन्क्रीज करूया. फॉन्ट साइज लाईक 30 पिक्सेल्स. देन फॉन्ट थोडा बोल्डमध्ये डिस्प्ले करायचा असेल तर फॉन्ट स्टाईल बोल्ड अँड कलर काय हवा आहे आपल्याला, पिंक हवा आहे. अँड सेव्ह. ओके, पिंक कलर दिसत नाही आहे. ओके, रेड कलर आपण यूज करूया. रेड. ओके,
ओके, सो आपला फर्स्ट आउटपुट ऑलमोस्ट हेडर आपला डिस्प्ले होतोय. नाव वी हॅव टू डिफाईन नेक्स्ट 2 सेक्शन्स, दॅट इज लेफ्ट सेक्शन अँड राईट सेक्शन. ओके, हेडर आपला डिस्प्ले होतोय. नाव वी हॅव टू डिझाईन दिस लेफ्ट सेक्शन, दॅट इज अ सिटी. ओके, आता सेक्शनमध्ये आपल्याला काय शो करायचं आहे. वी हॅव टू डिस्प्ले अ लिस्ट डिस्प्ले करायची आहे आपल्याला. सो लिस्टसाठी आपण काय करतो, दिस इज अ ऑर्डर्ड लिस्ट आहे ही. सो फॉर लिस्ट वी आर गोइंग टू यूज OL. फर्स्ट आपल्याला सिटी हा वर्ड डिस्प्ले करायचा आहे, सिटी, अँड आफ्टर दॅट OL, अँड इन OL त्याचे व्हॅल्यूज काय आहेत, पुणे, बँगलोर, हैदराबाद अँड दिल्ली. Next is Bangalore. Hyderabad and Delhi. Okay, so list elements insert केले. Now we will close the ordered list. Okay, so first आपण बघूया. आणि ह्याला काय द्यायचं आहे आपल्याला, बॅकग्राऊंड कलर लाईट येल्लो द्यायचा आहे. सो इन द इंटरनल स्टाईल शीट यूज करायचा आहे याच्यासाठी. सो इन स्टाईल टॅग सेक्शन, देन कर्ली ब्रॅकेटमध्ये त्याचे इफेक्ट काय होय, बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर काय आहे, लाईट येल्लो. फर्स्ट एवढं आपण बघू डिस्प्ले होत आहे का. ओके, सी आता इथे आपल्याला सेक्शन डिस्प्ले होतंय, बट त्याची आपण पोझिशन मेंटेन केली नाहीये. सो आता आपण फर्स्ट पोझिशन त्याची ऍडजस्ट करूया. आपल्याला टॉपला थोडी स्पेस ठेवायची आहे आणि राईटला शिफ्ट करायचं आहे. सो इथेच सगळे आपण त्याचे ॲट्रिब्यूट्स यूज करणार. ओके, ते झालं. आता टॉपवरून फर्स्ट पोझिशन, ॲब्सोल्यूट. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला टॉपची जी स्पेस आहे ती ॲडजस्ट करायची. टॉप कोलन फर्स्ट काहीतरी व्हॅल्यू देऊन बघूया, लाईक 50 पिक्सेल्स अँड सेव्ह. ओके, खाली येतं, अजून थोडं खाली घेऊया. लेट्स डू 70 अँड सेव्ह. ओके, आता आपल्याला राईट साईडची ॲडजस्ट करायची. आपण राईट साईडला इथे बघितलं, हेडरसाठी किती केलेलं आपण, राईट साईड 600 पिक्सेल्स घेतलेलं. सो इन अ सेम वे इथे सुद्धा 600 पिक्सेल्स घेऊन बघू. राईट कोलन 600 पिक्सेल. हे खूप पुढे आलंय. सो 8 अजून पुढे 9 950. ओके, 950ला ॲडजस्ट होतं आहे. आता फक्त त्याची जी टॉप मार्जिन आहे ती थोडी इन्क्रीज करूया. वी विल डू 80. अजून थोडं खाली 3. ओके, इथे परफेक्ट ॲडजस्ट होतं. आता त्याची विड्थ थोडीशी इन्क्रीज करूया. सो फॉर विड्थ वी हॅव यूज विड्थ ॲट्रिब्यूट. विड्थ 20% देऊन बघूया. तर विड्थ केल्यावर त्याची पोझिशन आपल्याला चेंज करावी लागणार आहे.
राईट साईडला थोडीशी व्हॅल्यू कमी करावी लागणार. टाइम कन्झ्युमिंग आहे खूप, सो टाइम लागतो थोडा इथे. ओके, सो आता ॲडजस्ट झालाय हाईट विड्थ. ओके, आता जे कंटेंट्स आहे सिटी आपल्याला थोडं बोल्डमध्ये डिस्प्ले करायचं असेल देन वी कॅन यूज अ बी टॅग. ओके, सिटी बोल्डमध्ये डिस्प्ले होते. सो फर्स्ट सेकंड जो सेक्शन आहे तो ऑलमोस्ट आपला डिस्प्ले झाला आहे. आणि काय ते जर सेंटेन्स आपल्याला जे काही कंटेंट आहे तो आपल्याला लेफ्टला घ्यायचा असेल तर आपण त्याची अलाइनमेंटसुद्धा ॲडजस्ट करू शकतो. अलाइन इक्वल टू लेफ्ट. की सिटी ऑलरेडी लेफ्टलाच आहे. काय प्रॉब्लेम नाही, एवढा डिस्प्ले झालं तरी चालेल. पण सिटी आपल्याला ऑलरेडी लेफ्टलाच आहे. नाव हेडर झालाय, सेक्शन झालाय. नाव वी हॅव टू डिझाईन द असाइड. असाइडसाठी आपल्याला आता इथे इफेक्ट द्यायचे. नाव असाइडमध्ये काय आहे, आपल्याला एक अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करायची आहे. सी त्याच्यात काय टुरिस्ट प्लेसेस इन पुणे, शनिवारवाडा, केलकर म्युझियम अँड सिंहगड फोर्ट. सो दिस इज अ अनऑर्डर्ड लिस्ट. सो सेम इथे जसं केलं आहे तसंच. सो फर्स्ट ऑप्शन काय होता, टुरिस्ट प्लेसेस इन पुणे. and इथे होती unordered list. So for unordered list we are using ul tag. Sinhagad Fort and last का option नव्हता, so we'll cut this and then ul tag close. ओके, आता सेकंड ह्याच्यात ul tag झाली. आता we have to give css properties for that. सो लेफ्ट सेक्शनला जसे दिलेले इन अ सेम वे आपल्याला राईटला सुद्धा द्यायचे आहेत. सो आय विल कॉपी दिस अँड पेस्ट हिअर. ओके, सो तो टॅग कोणता होता, असाइड. त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे पिंक. देन पोझिशन ॲब्सोल्यूट टॉप 83. आता पोझिशन बघूया त्याची कशी सेट होते. आता इथे आपल्याला थोडं राईटला व्हॅल्यू घ्यायची आहे. सो इथे कमी करूया 750. ओके, 600 परफेक्टली फिट होते. आणि आता त्याची फक्त हाईट इन्क्रीज करूया. हाईट इथे काय दिलेली, ओके ह्याला हाईट सेट नाही केलेली आपण. बघू हाईट देऊन, हाईट वी कॅन गिव 20% देऊन बघू. ओके,
20% जास्त होत आहे, 10%. ओके, सो हाईट झाली आहे, विड्थ झाली आहे, अँड आपल्याला ऑलमोस्ट सेम आउटपुट डिस्प्ले होत आहे. सी, टुरिस्ट प्लेस विथ अ बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, इथे सिटी विथ अ बॅकग्राऊंड कलर येलो, अँड टुरिस्ट प्लेसेस इन पुणे विथ अ बॅकग्राऊंड कलर पिंक. ओके, सो हे आपण कसं केलं, युझिंग द जो काही सेक्शन टॅग्स होते, असाइड टॅग्स होते, मीन्स वेब ब्राउझरवरती डिफरंट जे पोर्शन्स असतात त्याच्यासाठी जे टॅग्स डिफाईन करून दिले आहेत, युझिंग दॅट टॅग्स वी हॅव डिस्प्लेड दिस आउटपुट. आता सेम आपल्याला टेबलसाठी यूज करायचं असेल तर टेबल टॅग यूज करून सुद्धा आपण करू शकतो. ओके, सो धिस कोड वॉज युझिंग द डिफरंट सेक्शन टॅग. आता इथे बघा, इथे अजून एक ऑप्शन असतो. इथे जर आपण सेक्शन लेफ्ट साईडसाठी सेक्शन टॅग यूज केला, इन अ सेम वे राईट साईड जे आहे, राईट साईडला आपण असाइड टॅग यूज केलं, ते इथे आपण अजून एक करू शकतो की सेम आपण टॅग्स यूज करू शकत नाही, सेक्शन अँड सेक्शन, बिकॉज सेम टॅग यूज केला पण आपल्याला इफेक्ट तिथे डिफरंट हवे. सो आपल्याकडे अजून एक काय ऑप्शन आहे, सेक्शन टॅग आपण यूज करू शकतो, फक्त त्याचा नेम चेंज करून, लाईक सेक्शन 1. ओके, इथे जर मी सेक्शन 1 टॅग यूज केला, देन सेम त्याचा क्लोजिंग टॅग. ओके, आणि इथे जे असाइड आहे त्याला सुद्धा काय येणार, सेक्शन, अँड सेव्ह. ओके, सी काय चेंज होत नाही, म्हणजे तिथे आपण असे टॅग सुद्धा आपल्या चेंज करू शकतो. ओके, सो दिस वॉज युझिंग द सेक्शन टॅग, असाइड टॅग अँड अ हेडर.